आज सर्व्हिसिंग करायला आलतो तर आपलं बिल झालं 1300 वगैरे झालं. तर BS6 गाडीचे काही नवीन प्रॉब्लेम आहेत. तर पेट्रोल भरपूर लोक चालवत नाही, मी पण नव्हतं चालवत जास्त. पण आज भाऊ आहे आपला, तर भावाने सांगितलं मेकॅनिक आहेत, तर त्यांनी सांगितलं भाई काय प्रॉब्लेम होतं पेट्रोल जास्त नाही चालवलं. पेट्रोलवरती चालवलं नाही, गाडी बंद पडते, हा पिकअप मायलेज कमी होतं. हो. ते पेट्रोलला कंपनीने दिलंय का चालवावं लागतं. तर हा. सीएनजी पेट्रोल रिक्षा दिली म्हणजे काय, आता पेट्रोलवरती चालवावं लागतं. नाही तसे पण- फोर व्हीलर आहे हा. तर पेट्रोल सकाळी चालू करायला लागतं. अशी रिक्षा पण आहे, सकाळी 6-5 किलोमीटर चालवला बरोबर. तर आपला सेन्सरचं काम निघत नाही. पण कसं असतं, काय काय लोकांचं म्हणणं असं आहे का स्टार्टर करताना गाडी पेट्रोल चालू होते, तर मग तेवढा बस झाला का असं? नाही, कमीत कमी 5-6 किलोमीटर चालवलं पाहिजे. हा. ते असे विचार करतात रिक्षावाले. हम्म. त्यांचं लय गाडीत फॉल्ट. आज रिक्षावाले चालवं लागले 5-6 किलोमीटर, त्यांच्या समोरून फोन येतात हा हा का भाऊ, अमित भाऊ, गाडी आपली झाली चांगली व्यवस्थित, तर बरोबर. माझे पैसे 2 पैसे वाचले. काही गाडी ते जे चालवतात पेट्रोलला रोज सकाळी 5-6 किलोमीटर, हा. त्यांची गाडी लई चांगली चालायला लागली. नाही, कारण की आता मला पण भरपूर लोकांनी असं सांगितलं का भाई आपली गाडी चालू करताना पेट्रोल चालू होते, पण तेवढं पेट्रोल पुरेसं नाही. म्हणजे आपल्याला 5-6 किलोमीटर रोजची रनिंग पाहिजे. आणि जर का नाही केली, आता काय काय माझे जे मित्र आहे, त्यांचे म्हणजे BS6 गाड्या आहेत, ते पेट्रोलच्या टाक्या खालीच ठेवतात आणि CNG वरच चालू करतात, कधी धक्का असतात. मग अशांना फ्युचरमध्ये काय त्रास होऊ शकतो, म्हणजे काय काम निघू शकतो? सेन्सरचं काम नाही का, सेन्सर पण खूप महाग आहे. रिक्षाला एवढं पॉझिटिव्ह नाही, बरोबर. एवढे खर्च करणं, कधी 10,000 कधी 12,000 रुपये खर्च येतं. बरोबर. ते सामान जाम महाग आहे सेन्सर विन्सर. हा. म्हणून सगळ्यांनी पेट्रोलवरती चालू रोज सकाळी 5 किलोमीटर. तर गाडी त्यांची चांगली, मायलेज चांगला, पिकअप चांगला, फायरिंग पण नीट राहते, गाडी स्मूथ चालते. बरोबर. किती खर्च कितीपर्यंत जाऊ शकतो? आणि असं सेन्सर शॉर्ट झालं तर 10,000 पण येतं, 5,000 पण येतं, हा. या 18,000 पण जातं. ओके. भरपूर जणांचं असं झालंय. तर भाई असा विषय, तर त्याच्यामुळे सगळ्यांनी भाई पेट्रोल गाड्या चालवा. आणि माहिती आवडल्यास बादलपूर ऑटो ब्लॉग या युट्यूब चॅनलला लाईक शेअर करा. धन्यवाद. चल भाई, धन्यवाद माहिती ओके. दिल्याबद्दल.